मैया तुम्हें प्रणाम। मेरी अम्बे मैया तुम्हें प्रणाम मेरी अम्बे मैया तुम्हें प्रणाम। मेरी अम्बे मैया तुम्हें प्रणाम। माँ रहना वाली तुम्हें प्रणाम। माँ रहना वाली तुम्हें प्रणाम। माँ वैष्णो देवी तुम्हें प्रणाम। माँ वैष्णो देवी तुम्हें प्रणाम। जगदम्बे मैया तुम्हें प्रणाम। जगदम्बे मैया तुम्हें प्रणाम। मेरी अम्बे 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 मैया तुम्हें प्रणाम। ओ कर कल्याणी तुम्हें प्रणाम। ओ कर कल्याणी तुम्हें प्रणाम। मेरी अम्बे मैया 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 तुम्हें प्रणाम। भगवती अम्बा माता की जय। माँ वैष्णवी माता की जय। माँ शेरा वाली की जय। राधे 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 राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कल्की महापुराण की जय। आज अश्विन महानवरात्री निमित्त भगवतीच्या प्रांगणामध्ये पवित्र प्रांगणामध्ये चालत आलेला आजचा कथा ज्ञान यज्ञ कल्की पुराण कथा ज्ञान यज्ञाचा आज कुठला पंचमीचा दिवस। आज पंचम दिवस बघा। आज 5 दिवस झाला आपण काय बघतो की खर तर कलीचा प्रभाव, कली सुरू होऊन किती वर्ष झाली सांगितलं? 5124 वर्ष झालं। हा कलीचा प्रभाव वाढत 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 आता कुठपर्यंत आलेला आहे? आता जवळजवळ अंतिम टप्प्यावर आलेलं आहे। असं का झालं? खर तर आयुष्य किती सांगितलंय कलीला? 4,32,000। पण काय झालं की आयुष्य कमी कमी येत झालं। कशामुळं? पाप वाढलं की आयुष्य कमी होतं। माणसाचं सुद्धा बरं का, तसं तर माणसाला सुद्धा 3 प्रकारचा मृत्यू आहे बरं का। माणसाला सुद्धा 3 प्रकारचा मृत्यू आहे। आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक। त्यात सुद्धा 3 प्रकारचे आहेत माणसाला संसारामध्ये। आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक। सगळी सुख समृद्धी घरात आहे, सगळी सुख पायाजवळ लोळत्यात, पण हे 3 ताप कुणालाही चुकलेलं नाही। 3 ताप कुठलं चुकलेलं नाही? असं ताप कुठलं? वर्ण तर दिसत नाहीच।
मग कसं ताप सांगते तुम्हाला बघा. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला एखादा कटू शब्द बोलला की तो आपल्या जिव्हारीला लागला आणि त्याचा तो ताप होतो. आतल्या ताप होतो, ते दिसत नाही. एखादा आजार असेल आपल्याला आतल्या आत असेल आणि समजेल कधी माहितीये का, ज्या वेळेला सगळ्या तपासण्या होतील आणखी समजेल तो एक ताप होतो. आणि कुठला ताप की आपण रस्त्यानं चांगलं गोड निघालो, व्यवस्थित निघालेलं आहे, पण चालत निघालेलं आहे, पण पाठीमागणं येऊन एखाद्यानं धडक गाठली आणि आपण पडलो, तो होणारा ताप. 3 प्रकारचा ताप आहे, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. हे त्रिविध ताप विनाशाय. या 3 तापांचा नाश भक्ती करते बघ. भगवत भक्ती भगवंताचं नाम काय करतं बघा. का करायची असते भक्ती हो, कशासाठी करायची असते. त्रिविध ताप विनाशाय. 3 तापांचं निर्दळन करण्याची ताकद एका भक्तीत आहे. कशी म्हणाल तुम्ही. आपण म्हणते का बाहेर निघालेला असतो आणि जाताना जर एखादा गाडीवाला आपल्याला अगदी ठोकरणारच असतो पण केसाच्या अंतरावर चुकवतो, तर भक्ती काय करते, अगदी केसाच्या अंतरावर आपल्याला चुकवते बरं का. अहो ज्यानं हृदय विश्व निर्माण केलं, त्रिभुवन निर्माण केलं, माणसाला निर्माण केलं, त्या माणसातला रोग घालवायची ताकद भगवंतात आहे का नाही हो. अहो संतात ताकद आहे, भगवंतात का नाही. संतांच्यात सुद्धा ती ताकद आहे, खरं संत काय करतात माहितीये का, भोगून संपवतात. तुम्हाला सांगते, रामदास स्वामींना भेटायला एक रामदास स्वामींचा शिष्य आला होता. फार दिवसांना आला होता, जवळचा आला होता, पण रामदास स्वामींना काय झालं होतं, ताप आला होता आणि रामदास स्वामी झोपले होते. पण त्यांना समजलं, कसं समजलं की आपला एक शिष्य आपल्याला भेटायचे. सांगायला लागत नव्हतं, त्यांना समजत होतं, समजत होतं त्यांना समजलं आंतरिक दृष्ट्या की माझा एक शिष्य मला भेटायला यायला लागलाय, पण मला ताप आलाय आणि त्याला जर तसं कळालं तर तो फार दुःखी होईल. इतक्या आनंदाने यायला लागले, त्याला मला कधी भेटीन झालेलं आहे, त्या माझ्या शिष्याला फार दिवसाने यायला लागलाय आणि जर त्याला मला ताप आलाय समजलं तर त्याचं अंतःकरण दुःखी होईल. म्हणून महाराजांनी काय केलं माहितीये का, आपला शिष्य येण्याच्या अगोदर खडं झाले, शिष्याला कडकडून भेटले आणि काय केले, दोघं फिरायला निघाले. महाराजांनी झोळी काकेमध्ये अडकले आणि त्या तापाला झोळीत घातलं बरं का, आणि दोघं फिरायला लागली, बोलत्यात दोघं, आनंद मावे ना, आणि जोडी अशी लट 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 हालायला लागली हो. तापानं हलतं का माणूस, हलतं का नाही. आता आपल्याला कळते 102 तापन, 100 तापन, 3 ताप, कॉप तसलं पहिलं होतं का हो, नव्हतं. फार ताप आला तर काय करत होते, आयुर्वेदिक साधा उपाय करत होते हो. पहिला आयुर्वेदिक उपाय करत होते म्हणजे का हो, अहो समुद्रातनच आल्या धन्वंतरी ते हे घेऊन, औषध घेऊन, नाही का नाही सांगा, डॉक्टरांनीच औषध केलं असं नाही का नाही. आणि बघा ते मित्र त्याला वाटायचं आता कसं विचारू, त्यांच्या जोडीत हलतंय काय, आता काय हालत असेल जोडीत, हलतंय काय म्हणून चिंता पडली त्याला. म्हणलं काय विचारू का काय विचारू, पण धाडच केलं, महाराज जोडीत तुमच्या काहीतरी आहे आणि हालतंय. त्यावेळेला रामदास स्वामी काय म्हणजे माहितीये, अरे तुला खरं गो सांगू, म्हणजे महाराज सांगा की अहो काय आहे सांगा, आता उत्सुकता झाली हो, काय आहे बघायचं, काय आहे बघायचं, काय आहे महाराज सांगा. त्यावेळेला महाराज म्हणले, अरे तू मला किती दिवसात भेट झाली सांग बरं. एवढ्या दिवसानं आपल्या दोघांची भेट झाली आणि मला ताप आला तर रे, म्हणून मी तापाला जोडीत ठेवला. तू गेलास की ते ताप अंगावर घेणार. संतांच्याकडे काय असतं, ताकद असते. देवाकडे ताकद नसेल का आपला रोग ग्रहण करण्याची, ताकद असती, देवाच्यात पण असते आणि संतांच्यात सुद्धा असते. म्हणून संतांना शरण द्यायचं असतं. तुम्हाला सांगू, नमस्कार केला का नाही आपण की काही महात्मे असा आशीर्वाद देतात बघा, बघितले तुम्ही कधी, त्यांच्याकडे ताकद असते म्हणून आशीर्वाद देतात. तो आपल्याकडे काय ताकद आहे आशीर्वाद द्यायला, आपल्याकडे भक्ती आहे का. आशीर्वाद दिल्याच्या नंतर भक्ती खर्ची पडेल का नाही. त्यांच्याकडे भक्ती एवढी असती की देवाला खाली मान घालावी लागते हो. त्यांच्या भक्तीचं ओझ देवाला होतं. त्यामुळे आपल्यासारख्या एखाद्याला देऊन ते उतराही होतात.
पण तुम्हाला सांगते, देवानं जर हात ठेवला, काय तथास्तु म्हणून ठेवू दे देव हात, तथास्तु. तुझं कसं होईल, हायस कसा राहशील, तथास्तु म्हणजे काय. पण संत तथास्तु ठेवत नाहीत बरं का. संत काय करतात, हात ठेवलात नाही, आपल्यातलं जे काय वाईट आहे का नाही ते शोषण करून घेतात आणि त्यांचा हात काळावतो बरं का, आपल्याला आशीर्वाद द्यायला. का तर त्या हातात ते घेतात हो संत. देव तथास्तु म्हणतो, याचं सांगू काय उदाहरण थोडस सांगते तुम्हाला. काय झालं माहितीये का, एकदा देव येणार आहेत, देव येणार आहेत, समजलं. कुठं येणार आहेत, अंबाबाईच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण येणार आहेत म्हणून गल्लो गल्ली साधवलो, संपूर्ण उरूनभर साधवलं आणि संपूर्ण ईश्वरपूरभर साधवलं, आहे का नाही. साधवल्याच्या नंतर तर देव येणार म्हणल्यावर सगळ्यांनी तयाऱ्या जंगी केल्या, देवाला भेटायला जायचं. देव येणार आहे, देवाला भेटायला जायचं, तयारी केल्या. म्हणजे कशी तयारी केली असतील हो, कशा केल्या असल्या, देवाला बघा, इथं देव येणार मंदिरामध्ये सगळीकडं निरोप दिला. देव पावसाच्या निमित्तानं आलाय बर का, आहे का नाही सांग. बघा, येणार म्हणल्यानंतर सगळ्यांनी काय केलं म्हणजे जायचं ठरवलं. प्रत्येक जण ठरवते हो,
आता काहीतरी देवाला मागायचं आहे का नाही सांग. मग काय झालं, ईश्वरपूरच्या बायका काय म्हणल्या, काय नाही नटून थटून देवाला जायचं आहे, ती दागिनं बिगिन घाला, भरजरी साड्या नेसा आणि जाऊया. आमच्या उरणातल्या महिला काय म्हणल्या माहितीये का, अगं भारी साडी नेसलं आणि दागिनं घातलं तर देव म्हणेल ह्यांच्याकडे काहीतरी हाय, तेव्हा नेसा फाटकी तुटकी पातळ, कशाला भारी घालताय दागिनं घालताय, हाय लय ती दावताय कशाला. असं करा, साध्या साध्या साड्या नेसा हा, आणि काय सुद्धा घालू नका, असंच चला, म्हणजे देव काहीतरी देईल. हाय म्हणलं देणार नाही, सगळी भेटायला आली बर का. आता सगळ्यांची सेपरेट देवाला टाइम आहे का चौकशी करायला नाहीये. दर्शन घेईल तसं देवानं काय केलं माहितीये का, देव व्यासपीठावर बसले आणि देवानी एकच हात केला, तथास्तु, जसं आहे तसं तुम्ही राहा. मला काय सांगायचं होतं, तथास्तु. देव काय म्हणतो, तथास्तु, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, अपेक्षा करू नको, संचित तो पाहे, आहे का नाही सांग. देव काय करतो, तथास्तु म्हणतो. म्हणून सतत आपला भाव कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे, का नाही सांग. आणि जर खरं सांगू का तुम्हाला, परवा सांगितलं का नाही मी सांगा, की त्या डॉक्टर ताई म्हणल्या की 100% 100 माणसं माझ्याकडं पेशंट म्हणून आली, पण 40 तो रोग होता, काय असेल ती ताप असेल, कणकणी असेल, आणि 60% लोक कशी होती, मानसिक रोगी होतो. मला काय तर झालंय, माझा पाय दुखते, डोक्यात एक वेळा घेतलं की घेतलं. एका वेळेचा एक पाय दुखत होता हो, मग तिला ती लंगडायची सवय लागली बरं का. आमच्या जवळच आहेत पास, असं लंगडायची सवय. आता दुखत नाही पाय, पण त्या काय म्हणल्या मला सवय लागली उगच लंगडायचं बरं का. अहो लंगडते, पाय कधी दुखत होता ते डोक्यातनं गेलं नाही. अहो जिवंत उदाहरण आहे तो, खोटं नाही. पाय कधी दुखत होता ते डोक्यातनं गेलं नाही, आता अजिबात पाय दुखत नाही, पण त्या लंगडायचं कसं लंगडतात का नाही सांगा. मनावर आहे हो माणसाचं, आहे का नाही सांगा. मन कसं पाहिजे, मला काही झालेलं नाही म्हणलं तर होणार नाही, आणि मला काहीतरी झालंय म्हणलं की झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचाच तू भगवंतांना आशीर्वाद दिलेले, आहे का नाही. उगाच डोक्यात काहीतरी फुलं घेऊन बसायचं नाही, आहे का नाही सांग. एक मनुष्य पंढरपूरला गेला, एका ठिकाणी जेवायला थांबले हो, जेवायला थांबले, जेवले, तर दिंडीतल्या एका माणसाला सर्प आला आणि चावून गेला. त्या एका माणसानं बघितलं, मालकानं त्या, पण म्हणला एवढी दिंडी जेवणार नाही, कशाला बोलायचं उगच, असू दे काय असेल ते असेल, काय होते का असं काळजी होती. जेवली सगळी, पंढरपूरला गेली, काय सुद्धा नाही. पंढरपूर करून 20 दिवसानं परत आली दिंडी. येताना परत त्यांच्याच घरी चहा पाण्याला थांबली. त्यावेळेला त्याला आगाऊच वाटलं. ते म्हणला काय हो, पंढरपूरला जायला तुम्ही होता का नाही. म्हणलं हो. अहो तुम्हाला जाताना साप चावला, तर मला वाटलं काय झालं काय कोणाच ठाऊक. त्याच वेळेला ते क्षणात माणूस मेला की मला साप चावलाय, ते विष चढलं हो. म्हणले विष चढला हो. असं आपलं मन विषारी. मन कसं आहे, तुझा शत्रू तू आणि तुझा मित्र तू, असं का म्हणलं असेल हो. आपण आपला साथी आणि आपण आपला स्वैरी. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार. आपलं जीवन घडवायला आपण कारणीभूत आहे, जग नाही. आपण म्हणतो दुसऱ्याच्या नादानं पोरग आमचं वाईट नादाला लागले हो, आमचं पोरग तसलं नाही. पण तुझ्या पोरानं दुसऱ्याची पोरं खराब केली ही डोक्यात असतं का नाही, आहे का नाही सांगा. आपण कबूल करायला शिकत नाही, आहे का नाही सांगा. अहो आपल्याला सुबुद्धी दिली, आपल्याला ग्रंथ श्रवणाची बुद्धी दिली, आपल्याला खरं अजून भक्ती करावंसं वाटतंय. असल्या घोर युगामध्ये आपण एवढी मुजकीच माणसं का आली असतील हो. अहो ज्ञानेश्वरी मुखगत असणारा महात्मा, की महाराष्ट्रात कुणाला त्या ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा अर्थ येत नसेल असला महात्मा म्हणायचा. आम्ही प्रवचनाला जायचं, ताई वाळू पोत्याने मिळेल, ही हिरं मानतायत ना, ही वेचून घ्यावं लागतील. भक्तीची माणसं आता दुर्मिळ आहेत या कलियुगामध्ये. आणि तसल्या घोर कलियुगामध्ये जर आपल्याला भक्ती करावीशी वाटत असेल, नामस्मरण घ्यावंसं वाटत असेल,
आता तुम्ही म्हणाल की मस्त सकाळी देऊळ भरते, दुपारी देऊळ भरते आरतीला, अजून टिपऱ्याला देऊळ भरते, अजून रात्री देऊळ भरते, म्हणशीला का नाही ही 9 दिवसाची भक्ती. तुम्हाला 9 दिवस श्रवण करायला वाटते असं नाही, तर तुमची कायम इच्छा आहे की आपल्याला काहीतरी असावी भक्ती, श्रवण असावं, त्यालाच मिळते बघा. भक्तीची पराकाष्ठा आहे देवानं तुमच्या आमच्यावर केलेलं उपकार आहे तो. पण उपकाराची खरं तर उपकार देवाचं आहे आणि देवाची माणसं जाणतात, आहे का नाही सांग. भक्तीतली माणसं उपकार जाणतात, संसारिक माणूस उपकार जाणत नाहीत. आणि जाणणं म्हणजे हे सुद्धा एक भक्ती आहे बरं का. माझे संत काय म्हणतात, एक हिंदी संत होते बघा सुभाषितकार, ते काय म्हणायचे माहिती का, देवाला असं कळवळून प्रार्थना करायची. अंतःकरणातनं कळवळून जर प्रार्थना केली की नाही देवाला, तर पूर्वी सांगू तुम्हाला आत्म आपल्या कविता म्हणजे आत्मस्फुरण होत होतं आणि ते गद्य पद्यात बसत होतं. नुसतंच नाही इकडचं काय तिकडं तिकडचं काय इकडं असं नाही, गद्य पद्यात बसत होतं. असं स्मरण म्हणजे आपल्याला भगवंतानं एवढं आत सगळं दिलंय, पण आपण ती बाहेर काढत नाही, हे का नाही सांग. एकांतात म्हणलं तरी आपल्याला येईल हो, एकांतात सुद्धा आपण विचार करू शकतो. एकटं लोकांतात होईलच होईल, मग एकांतात आलं तर लोकांतात का होणार नाही हो, एवढं आपल्याला दिले. एक संत काय म्हणले, भगवंता तू एवढं माझ्यावर उपकार केल्या तीस, एवढं उपकार केल्या तीस माझ्यावर, खरंच या असल्या घोर कलियुगामध्ये मला तुझी ओढ लागली आणि म्हणून तू एवढा मी ऋणी आहे तुझा भगवंता. ते संत बिनवणी कसे करत होते, देवा तेरे एहसास का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे एहसास का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे एहसास का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे एहसास का बदला प्यार ऐसा किया तुमने बुलाया जा नहीं सकता, प्यार ऐसा किया तुमने बुलाया जा नहीं सकता, तेरे शान का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे शान का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे शान अगर मुझको तुम न मिलते मेरा मुश्किल गुजारा था, अगर मुझको तुम न मिलते मेरा मुश्किल गुजारा था, जो पहुंचा है बुलंदी पर एक टूटा तारा था, तेरे शान का बदला चुकाया जा नहीं सकता, तेरे शान का बदला जा नहीं सकता, तेरे सकता, तेरी रहमत को शब्दों में गुनाया जा नहीं सकता,
तेरी रहमत को शब्दों में बुलाया जा नहीं सकता। कहर ऐसा किया तुमने बुलाया जा नहीं सकता। कहर ऐसा किया तुमने बुलाया जा नहीं सकता। तेरे शान का बदला चुकाया जा नहीं सकता। तेरे शान का बदला चुकाया जा नहीं सकता। भगवंता, खरंच तू माझ्यावर एवढं प्रेम केलेस की मी विसरणार नाही, तुझे उपकार मी विसरू शकत नाही, असं आपल्याला सुद्धा कधीतरी वाटलं पाहिजे. देवा, एवढी वर्ष झालं मला सगळीकडं चांगलं ठेवलेस, हात पाय सगळं धड ठेवलेस आहे का नाही सांग. डोळं नाक सगळं कान सगळं सगळं व्यवस्थित ठेवलेस आहे का नाही. लंगड्याकडे बघा जरासं आहे का नाही सांग. एक हात नसलेल्याकडे बघा, एक डोळा नसलेल्याकडे बघा आहे का नाही सांग. आपल्यापेक्षा नेहमी आपल्या खालच्याकडे बघायला शिकल्यानंतर आपण देवाचं आभार मानलं पाहिजे का नाही सांग. चांगलं ठेवलंय देवा. बघा, ह्या कलियुगामध्ये 25% भक्ती म्हणजे 25%, 75 लोक अभक्त असतील आणि 25% लोक भक्तीत असतील. अभक्त म्हणावं का त्यांना? दाखवायला भक्ती असेल ही त्यांच्याकडे, तुम्हाला दिसल ही भक्ती वर्ण, पण वरकरणी भक्ती भगवंताला चालत नाही. कशी लागती? अंतःकरणापासून भक्तीला, ठीक आहे. मज भजती जे अनन्यपणे तयांचा योगक्षेम चालवणे ब्रीद ही जाणे मी माझे. देवानं वचन घेतले की जर माझ्याशी जो भक्त अनन्य असेल त्यांच्यावर मी काही संकट सुद्धा येऊन देत नाही. एवढं देवाने सांगितले. का तर कलियुगी असंच आहे. आपण आता रोज ऐकत आलेलो आहे. कलियुगातला पहिला चरण फार वर्ष टिकला बघा, पण आता 2-3 तुम्ही म्हणाल की एका चरणावर धर्म, आता म्हणजे एका पायात आहे. कलियुगात एका पायावर धर्म आहे, पण एका पायातलं सांगते तुम्हाला 25% गेलं, पण 75% एका टक्क्यातलं 75% आता भर उरकायला लागले हो. भर म्हणजे किती जलद व्हायला लागले. पूर्वीच्या पेक्षा फार बदल लवकर व्हायला लागले हो. अगदी लवकर. म्हणतोय काय, 100 वर्षापूर्वी ही इलेक्ट्रिक उपकरणं होती का हो? प्रेत कशी जाळ